रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल थाळी. चला तर मग बघूया काय काय बनवणार आहे मी आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे सगळं सांगणार आहे. थाळीसाठी जे बनवणार आहे तर त्याचं अगोदर आपण सगळं रेडी करून घेऊया. तर इथे बघा मी हा एक वाटी घेतला आहे वरीचा तांदूळ. त्याच वाटीने मी घेणार आहे साबुदाणा. साबुदाणा आणि वरीचे तांदूळ हे आपण मिक्स करून मिक्सरला लावून घेणार आहोत आणि मिक्सरला लावून त्याची बारीक अशी पूड बनवून घेणार आहोत. आणि त्याला कुठेही आपण धुवायचं नाही आहे, सुकेच त्याला आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. म्हणजे त्याची अशी मस्त अशी बारीक अशी पेस्ट तयार होईल. म्हणजेच त्याचं पीठ जसं आपण भाकरीला वगैरे वापरतो तर तसंच त्याचं एक छान असं पीठ तयार. हे पीठ बघा मी चाळून घेत नाही आहे, तर एकदम मी बारीक फक्त वाटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी दही घालणार आहे. ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा आणि वरीचे तांदूळ घेणार आहे तीच अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकत्र करून आपण ठेवणार आहोत. ज्या वाटीने वरीचे तांदूळ घेतले त्याच वाटीने 3.5 वाटी आपण ह्यात पाणी घालून मिक्स करून 10 मिनिटं ह्याला ठेवून देणार आहोत. आता आपण बघूया पहिली रेसिपी, ती म्हणजे साबुदाणा आणि वऱ्याचा डोसा. तर चला तर मग बघूया आपण तो डोसा कसा बनवतात ते. इथे बघा मी भिडा घेतला आहे आणि भिड्यावरती नेहमी आपण पहिला लावतो तो तेल. तर आपण तेल पूर्ण भिड्याला लावून घेणार आहोत आणि नंतर जे आपण बॅटर जे बनवलं आहे ते याच्यावरती टाकणार आहे. तर गोल असं पातळ असं पसरून घ्यायचं आहे. जाड एकदम असा डोसा काढायचा नाही आहे. पातळ असं पसरून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2-4 मिनिटांनी ते झाकण काढून आपण त्या डोशाला परतून दोन्ही साईडने व्यवस्थित असं प्रॉपर असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा माझा डोसा मस्त असा झाला आहे आणि तो आता परतून मी दुसऱ्या साईडनेही त्याला व्यवस्थित असं भाजून घेते. आता आपण बघूया दुसरी रेसिपी, ती म्हणजे साबुदाणा आणि वऱ्याचे येल्लाप्पे. तर चला बघूया आपण ते येल्लाप्पे कसे बनवतात. इथे बघा येल्लाप्प्याचं भांडं मी पहिलं थोडा वेळ गरम करून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण तेल. तेल याच्यासाठी घातलं जातं की ते चिकटत नाहीत म्हणून. तेल घालून नंतर त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण केलं आहे ते घालणार आहोत. इथे आपण जे डोसा आणि येल्लाप्पे करण्यासाठी एकच बॅटर वापरला आहे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्याच्यातून बनवू शकता. मस्त असे येल्लाप्पे होतात, छान लागतातही छान. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण बघूया तिसरी रेसिपी, ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. तर चला आपण बघूया सोप्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी कशी बनवतात ते. तेल घालूया आणि तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये कट केलेल्या घालूया मिरच्या. 2 भाग मिरचीचे करून घेतलेले आहेत. त्याला व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेऊन नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत साबुदाणे. हे साबुदाणे मी 2 ते 3 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. पाणी त्या साबुदाणे जेवढे असणार त्याच्यापेक्षा वरती अर्धा बोट पाणी ठेवायचं. म्हणजे मस्त ते पाणी सोक करून घेतात आणि चांगले फुलतातही. त्याच्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. पाव वाटी मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट यूज केलं आहे आणि याला आपण मस्त असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये बटाटेही घालू शकता कट करून. मग ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. मी इथे बटाटे यूज केले नाही आहे, पण तुम्ही करू शकता. पातळ बटाटे कट करून ती तेलामध्ये फ्राय करून घ्यायची.
मस्त लागते बटाटे ही घातली तरी. आता आपण बघूया चौथी रेसिपी, ती म्हणजे साबुदाण्याचा वडा. तर चला बघूया आपण साबुदाण्याचा वडा कसा बनवतात ते. इथे बघा मी भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत, त्याच्यासोबतच उकडून बटाटे घेतले आहे. याला आता आपण मिक्स करून घेऊया. मस्त असे बटाटे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते अक्की ठेवायची नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यात घालूया मिरची आणि चवीनुसार मीठ. हे सगळं घालून आपण त्याला एकत्र करून घेणार आहोत. त्याच्यासोबतच घालूया अर्धी वाटी साबुदाण्याचं कूट. साबुदाण्याचं कूट त्याच्यामध्ये घातल्यावरती छान अशी त्याला टेस्ट येते. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून छोटे गोळे करून ते चेपट्या आकाराचे असे बनवून घ्यायचे. थोडंसं चेपून असं पातळ असं आकार द्यायचा त्याला, म्हणजे ते जास्त जाड नाही ठेवायचे आहेत. तर बघा असे गोळे करून घ्यायचे आहेत मस्त असं. असेच आता मी बाकीचे वडे करून घेते आणि नंतर आपण याला तेलामध्ये दोन्ही साईडने व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. आता आपण बघूया पाचवी रेसिपी, ती म्हणजे वरीचा भात. आषाढी एकादशीला वरीचा भात हा दही किंवा त्याच्याबरोबर कोकमकडी खाल्ली जाते. तर चला बघूया आपण वरीचा भात कसा बनवतात ते. पाणी बघा उकळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यात स्वच्छ धुवून वरीचे तांदूळ घालायचे आहेत. वरीचा भात हा बनवायला एकदम सोपा आहे. ह्याला आता पाण्यात आपण घातल्यानंतर ढवळून घेऊन 2 वेळा कड आला की त्याचं पाणी व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. त्याच्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे आणि त्यानंतर गॅसवरती 2 मिनटं मुरू द्यायचं आहे. झाला भात रेडी. जास्त कष्ट न घेता हा मस्तपैकी भात रेडी होतो. बघा आता पाणी गाळून झाल्यावरती त्याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याला 2 ते 3 मिनटं मुरू देणार आहे. ते स्लो गॅसवरती ठेवायचं आणि छान असा भात रेडी. आता आपली थाळी आषाढी एकादशीची रेडी आहे. आपण सर्व करायला घेऊया. तर पहिला हा आहे वरीचा भात, त्याचा मूद मारलाय. त्याच्यानंतर आहे हे आहे ह्याचा साबुदाण्याचा वडा. ही आहे साबुदाण्याची खिचडी. आता लावूया आपण हे लप्पे. नंतर लावूया आपण दही. आता लावूया आपण साबुदाणा आणि वरीचे डोसे. तर आपली ही स्पेशल अशी थाली रेडी आहे. तर आषाढी एकादशीला हे तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला नक्की सांगा की हे कसं झालंय.
मग ती थाळी मी माझ्या छोट्या विठ्ठलाला खायला दिली, तर गोल्यालाही जेवण खूप आवडलं. मग गोल्याने लगेचच खायला चालू केलं.